अल्पवयीन मुलीवरती चुलत काकाचा अत्याचार, आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून धमकी। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथली घटना। मैत्रीच्या नावाखाली धमकावत अत्याचार केला। वर्ध्यामध्ये गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। समुद्रपूर येथील कानावटी चौकामध्ये कारवाई। नागपूर येथील शेख अलीम शेख रमजान आणि सत्तार खान गौस या दोघांवरती गुन्हा दाखल। 2 किलो 101 ग्रॅम गांजा जप्त। बुलढाण्यात लग्न जुळत नसल्यानं 2 युवकांची वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा इथे हरीश वानखेडे तर चिखली तालुक्यामध्ये मंगरुळ इथे सत्यपाल भिसे याची आत्महत्या। हरीश हा भूमिहीन तर सत्यपाल उच्च शिक्षित होता। कौटुंबिक वादातून पेटवलेल्या पत्नीचा 6 दिवसांनी मृत्यू। नरगिस फैजान शेख असं विवाहितेचं नाव। 15 एप्रिलला रात्री आरोपी पती फैजान शेख यानं नरगिसला पेट्रोल टाकून पेटवलं। पती याआधीच अटकेत। सायबर फ्रॉडमध्ये मुंबईकरांनी वर्षभरात 1000 कोटी रुपये गमावले। त्यापैकी फक्त 110 कोटी रुपये जप्त। मुंबई पोलिसांनुसार 4825 सायबर गुन्ह्यांची 2025 मध्ये नोंद। दाखल झालेल्या गुन्ह्यातील 1542 गुन्ह्यांमध्ये 1410 आरोपींना अटक। कोल्हापुरात जुनैद पठाण या व्यसनी मुलाची वडिलांकडून हत्या। शिवजयंती मिरवणुकीत पडून दगावल्याचा बनाव केला। विक्रमनगर इथली धक्कादायक घटना। चाकूनं हत्या केल्याची वडिलांची कबुली। ड्रग्ज पेडलर अश्विनी पॉलनं धाडीवेळी 6 कोटींचे ड्रग्ज कचऱ्याच्या डब्यात फेकले। धाडीत सगळं घर धुंडाळलं पण ड्रग्ज मिळाले नव्हते। अश्विनीचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद ड्रग्ज पुरवठा करत होता। मंगळवारी रात्री उशिरा अमीर सय्यदलाही अटक। कचऱ्याच्या डब्यातले ड्रग्ज पोलिसांकडून हस्तगत। नाशिकमध्ये सिगरेट न दिल्यानं तरुणाची निर्घृण हत्या। पेठरोड परिसरातल्या नवनाथ नगरमधली धक्कादायक घटना। चॉपरच्या उलट्या बाजूने डोक्यावर तोंडावर वार। राहुल कृष्णा राऊतचा उपचारादरम्यान मृत्यू। संशयित रोहिदास आहेर विरोधात गुन्हा दाखल। सिंधुदुर्गातल्या भंगसाळ नदीमध्ये एकाचा मृत्यू। कुडाळमधील कविलकाटे भागातली घटना। 4 मित्र एकत्र नदीत उतरले। दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले। स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश। वैभव बांदेकर या तरुणाचा मृत्यू। वैभवनं 12वीची परीक्षा नुकतीच दिली होती। नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना 42,000ची लाच घेताना अटक। सीबीडीच्या महानगरपालिका मुख्यालयात कारवाई। कैलास गायकवाड यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी। कंत्राटदार दशरथ सुरवसे यांच्याकडे लाच मागितली होती। अशोक खरात प्रकरणी एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी। एसआयटीकडून सखोल चौकशी। आर्थिक संबंधांचीही तपासणी। चौकशी करून या बड्या हॉटेल व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आल्याचीही माहिती। अशोक खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। सोलापुरातील कळमण येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांची मागणी। 11 एकर जमीन 1.5 कोटी रुपयांना घेण्याचं आश्वासन देऊन केवळ 50 लाख दिल्याचा आरोप। शेतकऱ्यांची खरात आणि त्याच्या पत्नीसह इतर 6 जणांविरोधात पोलिसात तक्रार। 11 एकर 8 गुंठ जमीन बोलदो बाबा खरात आणि पल्लाळ सर या दोघांनी 1.5 कोटीला घेतलेली आहे। मला अजून काय पैसे दिलेले नाही। पैसे मागितल्यावरती भीती दावत होते ना, असं करायचे बारा महागडी, तुझं असं होईल तसं होईल असं म्हणजे मला बोलत होते। आजपर्यंत आम्हाला काय पैसे दिलेले नाही आणि आज आम्ही DSP ऑफिसमध्ये गुन्हा नोंद करून आलेलो आहोत। आमच्या पैशाची मागणी केली। अगर आमची जमीन आम्हाला परत मिळावी, नाहीतर आमचे पैसे तर परत द्यावे, एवढी माझी विनंती आहे। नाशिकमधील एसआयटी चौकशी दरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती। तातडीनं कार्डियक अँब्युलन्स मागवून त्याच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली। छातीत दुखत असल्यानं काही काळ त्याला ऑक्सिजनही लावण्यात आला। नाशिकच्या TCS कंपनीबाबत एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती 20हून अधिक तक्रारी। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रारी आल्या। एसआयटीकडून चौकशी सुरू। पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन। नाशिकमधील TCS कंपनीतील महिला कर्मचारी निदा खान अद्यापही फरार। पोलिसांची 3 पथकं शोध घेत असूनही निदा खान पोलिसांच्या हाती लागत नाही। 25 मार्चला पहिला गुन्हा, तेव्हापासून निदा खान फरार। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली।
31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरा. संभाजीनगरात जलसंपदा विभागाचे आदेश. एल निनो प्रभावामुळे जूनमध्ये हजेरी लावून ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाच्या खंड पडण्याची चिन्ह. भविष्यात कदाचित पाणी कपातीचीही शक्यता व्यक्त. नाशिककरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार. आठवड्यातून एक दिवस पाणी बंद होण्याची शक्यता. जलसंपदा विभागाचा महापालिकेला पाणी जपून वापरण्याच्या सूचना. 31 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान. सध्या 10 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा सावट तर दुसरीकडे शेतकऱ्यांची हळद पिकांवर प्रक्रियेसाठी लगबग. हळदीला चमकदार रंग येण्यासाठी प्रक्रिया वेगानं. अवकाळीचा फटका बसू नये म्हणून शेतकरी कामाला लागले. धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ज्वारी हरभरा पिकांना फटका. आंबा फळबागेचंही पुन्हा नुकसान. शेतात काढून ठेवलेली ज्वारीची माती, कडबाही माती. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा इशारा. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. मागच्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण. शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. सांगलीतल्या जत तालुक्यातील कंठीत भरधाव दुचाकीवरती वीज पडून तरुणाचा मृत्यू तर इतर दोघे जखमी. अय्याज मुजावर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधीतील 38 वर्षीय व्यक्तीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. जितेंद्र पाटील असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. दुपारी कामावर असताना अचानक डोकेदुखी, चक्कर. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी तपासांती त्याला मृत घोषित केलं. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील डोंगर गावात शेतात वीज पडल्यानंतर आग. काही क्षणात आग शेतात पसरली. शेतीचं मोठं नुकसान. शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिवमध्ये वीज पडून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. विठ्ठलवाडी इथं शेतात कडबा रचायला गेले असता शेतकऱ्याच्या अंगावरती वीज पडली. बबन लांडगे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलीचं लग्न होतं. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री पाऊस. पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. जोरदार वारा आणि पावसामुळे आंब्यासह इतर पिकांनाही फटका. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात तब्बल 54 मिलीमीटर अवकाळी पावसाची नोंद. मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड. झालेल्या नुकसानीचा थरकाप उडवणारा ड्रोन व्हिडिओ समोर. राज्यातल्या 7 कारखान्यांना एनसीडीसीनं कर्ज नाकारलं. सरकारनं 14 कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव पाठवले होते. 14 पैकी 7च कारखान्यांच्या कर्जाचे प्रस्ताव मंजूर. संग्राम थोपटेंच्या कारखान्याला 467 कोटींचं कर्ज नाकारलं. राज्यातील 7 साखर कारखान्यांचं कर्ज नाकारलं. शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी असे निर्णय होत असतात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका. मागच्या 40 वर्षांपासून कारखान्यांना सरकारची मदत. जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिलेली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे, त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं. ठाकरे असतील तर महाविकास आघाडी एकसंध असते. खासदार संजय राऊतांचं विधान. उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जावं अशी सगळ्यांची इच्छा असल्याचं संजय राऊतांचं मत. की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली. आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील. बारामतीत सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सगळ्यांशी बोलून गेल्या होत्या. खासदार संजय राऊत यांचं सुप्रिया सुळेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर. महाविकास आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे बारामतीत प्रचाराला गेल्याचंही स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे ह्या कौटुंबिक कारणास्तव त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत, अजित पवार त्यांचे भाऊ आहेत, त्या प्रचाराला गेल्या. आमच्याशी बोलून गेल्या सगळ्यांशी. इतर सर्व पक्षांना सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं सुप्रिया गेल्या.
मुंबईतील भाजपच्या रॅलीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेनं प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर आता इतर राजकीय नेत्यांकडून महिलेला पाठिंबा. भाजपच्या फेक नरेटिव्हला जनता कंटाळली असल्याची पोस्ट नाना पटोले यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे. नारी शक्ती भाजपला धडा शिकवणार असल्याचंही पटोले म्हणाले. नारी शक्ती भाजपच्या बाजूनं नाही, महिला भाजपला धडा शिकवणार. खासदार संजय राऊत यांचं मत. 1,500 रुपये 1,500 रुपये बंद होतील तेव्हा नारी शक्ती कुणाच्या बाजूनं हे समजेल. राऊतांचा भाजपला टोला. महिलांना कळलंय काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1,500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल. ममता बॅनर्जींचं कौतुक करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा चंद्रशेखर बावनकुळेंकडून समाचार. उद्धव ठाकरेंना ममता बॅनर्जी वाघीण वाटत असेल तर पश्चिम बंगाल विधानसभेचे निकाल लागू द्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंची तुम्ही भेट घ्या, बावनकुळेंनी टोला लगावला. उद्धव ठाकरेंना वाघिणी वाटत आहे, निकाल येऊ द्या. उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती राहणार आहे. उद्धवजी प्रेस घेऊ शकणार नाही. निकालाची वाट बघा. निकाल लागल्यानंतर तुम्ही उद्धवजींना भेटायला नक्की द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.